नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे गायत्रीने बाहेरून पास्ता मागवलेला असतो आणि तो इथे आता छायाला तिने 2 प्लेट्समध्ये काढून द्यायला सांगितलेलं असतं. तर इकडे छायासाठी आणि तिने स्वतःसाठी तो पास्ता बाहेरून ऑर्डर केलेला असतो. तेव्हा इकडे छायासुद्धा 2 प्लेटमध्ये तो काढून आता गायत्रीला आणि स्वतःसाठी घेते. तेव्हा गायत्री म्हणत असते, "छाया, अगं लवकर दे गं, इथे भूक लागली आता आणि त्यामुळे डोकं दुखायला लागलंय." तेव्हा ती म्हणते, "ताई हे बघ आणलंच." आणि ती लगेच आपल्या बहिणीला आणि स्वतःला 1 प्लेट घेते. तेव्हा इकडे पास्ता खूपच जास्त टेस्टी असल्यामुळे गायत्रीला फारच आवडतो. तर इथे प्रेक्षकांनो, छाया म्हणत असते, की "दीदी, अगं आपण काय आता रोज बाहेरून जेवण ऑर्डर करून खायचं का? आणि प्रभूंच्या किचनमध्ये जे काही अन्न शिजेल ते आपण खायचं नाही का?" तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, "अगं छाया, प्रभूंच्या किचनमध्ये अन्न शिजायला किचनमध्ये धान्य तर हवंय ना? किचनमध्ये जर धान्यच नसेल, तर प्रभूंच्या किचनमध्ये अन्न कसं शिजणार? आणि धान्य आणण्यासाठी पैसे हवे असतात आणि मला नाही वाटत ज्या व्यक्तीने या घराची जबाबदारी घेतली तिच्याकडे पैसे असतील." तेव्हा इकडे आता गायत्रीला माहिती असतं, की घरातलं राशन हे संपलेलं आहे आणि मानसीकडे तर पैसेच नाही आहेत, कारण तिने ही नोकरी सोडली आहे. म्हणून तिला आता मानसीचं हसं करायचं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता इकडे आपल्या बेडरूममध्ये सुगंध आलेली असते आणि तिने आपली ट्रंक बाहेर काढलेली असते. तेव्हा इकडे तात्यासाहेब येतात आणि म्हणतात, "सुगंधा, अगं काय झालं? या ट्रंकमध्ये काय शोधतेस?" तेव्हा सुगंधा म्हणत असते, "काय ही आजकालची मुलं थोडासुद्धा मोठ्यांचा विचार करत नाही का?" तेव्हा इकडे तात्या म्हणतात, "काय झालं? तू रडतेस का?" तेव्हा सुगंधा म्हणते, "अहो, घरातलं राशन संपलंय, म्हणून ही जबाबदारी आपल्या मानसीने घेतली. तर तिने आपल्या आईला फोन केला आणि तिला सांगितलं, की घरातलं राशन संपलंय आणि तिने आपल्या आईकडून आता राशन मागवलंय. असं कसं करायचं तिने? काल सगळ्यांना तिने आपलंसं केलं आणि आज एका झटक्यात तिने आपल्याला परकं करून टाकलं. असं कुणी वागतं का?" तेव्हा इथे तात्या म्हणतात, "नाही गं, तिने आपल्याला सांगितलं नाही, कारण तिला आपल्याला दुखवायचं नाही आहे आणि घरातली परिस्थितीसुद्धा तिला माहिती आहे. तेव्हा फक्त ही गोष्ट आपल्याला तिला कळू द्यायची नाही आहे इतकंच." तेव्हा इकडे सुगंधा म्हणते, "पण आता मी तिला तिच्या आईकडून धान्य आणू देणार नाही. तिची आई आपल्याला किराणा पाठवणार हे चांगलं दिसतं का? तिची आई घरातली रीत मोडू नये आणि त्यांची रीत मोडू नये म्हणून ते आपल्या इथे आल्यानंतर जेवतसुद्धा नाही, साधा चहासुद्धा घेत नाही आणि त्या बाईकडून आपण आपला किराणा मागायचा. याला काही अर्थ तरी आहे का? म्हणून हे थोडेसे पैसे मी जपून ठेवले होते. म्हणजे इन्शुरन्सचे पैसे आहेत, त्यातले थोडे थोडे बाजूला केले होते आणि ते पैसे मी आता माणसीला देणार आहे घर चालवायला. हो की नाही?" तेव्हा इकडे तात्या म्हणतात, "हे पैसे तू ट्रंकमध्ये ठेवले होतेस?" तेव्हा सुगंधा म्हणते, "बाई, तांदळाच्या डब्यामध्ये पैसे ठेवते आणि जर तांदळाच्या डब्यामध्ये तांदूळच नसतील तर बाई पैसे कुठे ठेवणार? त्यासाठी तो आधी भरून तर ठेवायला हवा ना तांदळाचा डबा. म्हणून हे पैसे मी माणसेला देते आणि घरामध्ये किराणा आणायला सांगते. जोपर्यंत तेजसचा, दिनेशचा पगार होत नाही तोपर्यंत हे पैसे चालतील. बरोबर की नाही?" त्यानंतरला इकडे सुगंधा येते आणि मानसीला म्हणते, की "मानसी, अगं इकडे ये ना, हे घे. घर खर्च चालवायला हे थोडे पैसे मी ठेवले होते ते घे." तेव्हा इथे मानसी म्हणते, "अहो मावशी, नको नको, झाले सगळं मॅनेज." तेव्हा सुगंधा म्हणते, "हे बघ, तू या घरची सून आहेस, तशी मी सुद्धा या घरची सून आहे. मला सुद्धा जबाबदारी घेऊ दे आणि मी सुद्धा हे थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवले होते. आता घर खर्च तुला चालवायचा आहे म्हणून काही पैसे द्यायला नको का? हे घे, हे घर खर्चासाठी पैसे घे आणि याच्यातून आपल्या घरासाठी किराणा आण." तेव्हा मानसी म्हणते, "किराणा आहे मावशी." तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते, "अगं किचनमध्ये जे डबे आहेत ना, त्यांच्या जागा मी ठरवल्यात. त्याच्यामुळे कुठल्या डब्यामध्ये काय संपलंय हे मला बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे हे पैसे घे आणि त्याच्यातून संपलेल्या सर्व गोष्टी घेऊन ये." तेव्हा सुगंधा म्हणते, "आणि तुझ्या आईलासुद्धा फोन करून सांग, की आता किराणा पाठवून द्यायची गरज नाही आहे म्हणावं. इथे माझ्या सासूबाईंनी म्हणजे माझ्या मावशीने सगळं काही मॅनेज केलं आहे." असं तू आता तुझ्या आईला सांगायचं. "तू सांगतेस की मी सांगू?" तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "नाही नको मावशी, तुम्ही नका सांगू. मीच माझ्या आईला फोन करून सांगते." तेव्हा इकडे मानसीला कळलेलं असतं, की तिचं आणि तिच्या आईचं बोलणं सुगंधाने ऐकलेलं आहे.
तेव्हा इथे मानसी आपल्या आईला फोन करते. तर इकडे आता संपदा निघालेली असते मार्केटमध्ये जायला. तेवढ्यातच मानसीचा फोन गेलेला असतो. तेव्हा मानसी म्हणते, "आई, अगं किराणा पाठवून देऊ नकोस, तू निघालीस का?" तेव्हा सुगंधा म्हणते, "हे काय मी निघालेच, बाहेर पडतेच आता." तेव्हा इकडे मानसी म्हणते, "नको आई, व्यवस्था झाली आहे, तू आता काही पाठवून देऊ नकोस." तेव्हा संपदा म्हणते, "असं काय करतेस मानसी? हे बघ माझी शपथ आहे तुला, खोटं बोलतेस ना तू?" तेव्हा मानसी म्हणते, "अगं आई नाही, खोटं बोलत नाही आहे. अगं खरं सांगू का तुला, माझ्या मावशींनी सगळं काही मॅनेज केलं आहे. त्यांनी मला पैसे दिलेत किराणा आणण्यासाठी, त्याच्यातून मी आणते. तेव्हा प्लीज तू आता काही पाठवून देऊ नकोस आणि सॉरी आई." तेव्हा इथे संपदा म्हणते, "अच्छा, म्हणजे आता सासूबाईंनी आणि सुनेने सगळं काही निभावून नेले वाटतं." तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "हो आई, सगळं काही निभावून नेलं आहे आणि सॉरी तुला त्रास दिला." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "अजिबात तू काळजी करू नको, सगळं काही आता व्यवस्थित आहे." तेव्हा संपदा म्हणते, "मानसी, हे बघ माझी शपथ आहे तुला, जर काही लागलं आणि जर तू मला सांगितलं नाहीस ना, तर मला खूप जास्त वाईट वाटेल. तुला कसलीही गरज लागली तरीसुद्धा आईला लगेच फोन करायचा, कळलं ना तुला?" तेव्हा मानसी म्हणते, "हो आई, मी लगेच तुला फोन करेन." तेव्हा इथे संपदाला कळलेलं असतं की सुगंधाने घर खर्चाला पैसे दिलेत, त्याच्यामुळे मानसीने मला नकार दिलेला आहे. त्यानंतरला इकडे मानसी म्हणते की मावशी खरंच सॉरी, मी असं करायला नको होतं ना. तेव्हा सुगंधा म्हणते, "असं काही नाही आहे, पण तू जर माझ्याशी बोलली असतीस तर मला जास्त आवडलं असतं. तुला तुझ्या आईला फोन करावा लागला नसता किंवा तिला हे सगळं सांगावं लागलं नसतं." तेव्हा इकडे मानसी म्हणते की ठीक आहे, या पैशातून मी आता राशन घेऊन येते. तेव्हा इकडे आता गायत्रीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं की इथे संपदाने मानसीला पैसे दिलेत. तेव्हा गायत्री म्हणते, "अरे देवा, हे काय बघते मी? हे तेच पैसे आहेत का? जी लाच घेतली होती तेजसने, हे तेच पैसे आहेत?" तेव्हा इकडे तात्या म्हणतात, "नाही सुनबाई, अगं हे पैसे संपदाने दिलेत तिला. इन्शुरन्सचे पैसे आहेत ते." तेव्हा इकडे गायत्री म्हणते, "काय? इन्शुरन्सचे पैसे आलेसुद्धा तात्यासाहेब आणि मला माहिती पण नाही आहे. बघा, तुम्ही असं करता. आता मी या घरची करती धरती सून आहे, तरीसुद्धा इन्शुरन्सचे पैसे आलेले मला नाही सांगितलेत तुम्ही. असं कोणी करतं का? मला किती वाईट वाटलं बरं." तेव्हा इथे सुगंधा म्हणते, "नाही गं सूनबाई, त्यातले थोडे थोडे पैसे मी जे बाजूला काढून ठेवले होते ना, ते पैसे आहे ते." तेव्हा इकडे गायत्री म्हणते, "सासूबाई, अहो काय आहे? जर तुमच्याकडे पैसे होते तर तुम्ही मला द्यायचे होतेत ना. पण ठीक आहे, तुम्ही मला नाही दिलेत. पण हे पैसे तुम्ही मानसीला तरी कसे काय दिलेत? अहो मानसीने या घराची जबाबदारी घेतली. मग आता मानसी, तू जर घरातली जबाबदारी घेतलीस सगळ्या माणसांची, तर तू ती अशी पूर्ण करणार आहेस का? म्हणजे या घरातल्या लोकांकडूनच तू पैसे घेणार आहेस? म्हणजे सासूबाईंकडून, सासऱ्यांकडून, मग यांच्याकडून पैसे घेऊन तू या घराचा खर्च चालवणार आहेस, हो की नाही? मग त्यापेक्षा आपण एक काम करूया. मी जे करते ना, तेच तू करतेस. हळू-हळू हे घरसुद्धा विकायला काढशील, बरोबर की नाही?" तेव्हा मानसी म्हणते, "गायत्री मॅम, अहो हे काय बोलताय तुम्ही?" तेव्हा इकडे आता सुगंधा म्हणत असते, "अगं सूनबाई, तिने जबाबदारी घेतली म्हणून ती कुठून पैसे आणणार? मग जर घरातून थोडे दिले तर कुठे बिघडलं? मीच पैसे दिलेत ना तिला, माझ्या हाताने दिलेत." तेव्हा इकडे छाया म्हणत असते, "अहो दीदींच्या सासूबाई, पण तुम्ही जर तुमच्याकडे पैसे होते तर ते दीदीला द्यायला हवे होते ना. तसंही तुम्ही दीदीचे देणं लागताच. मग हे पैसे तुम्ही खरं तर दीदीला द्यायला हवे होते. मी एक काम करते दीदी, ते पैसे आहेत ना माणसाच्या हातातून हिसकावून घेते, बरोबर की नाही? तिला का द्यायचे आपण?" तेव्हा इथे गायत्री म्हणते, "छाया, अगं काय करतेस तू? वा, हो चल मागे हो. अगं असं कुणी कुणाच्या हातातून पैसे हिसकावून घेतं का? चांगलं दिसतं का ते? नाही, नाही, मला तर ते अजिबात आवडत नाही. आणि मग तू अशी वागतेस आणि सगळेजण मला बोलतात की छायाच्या बहिणीला वागायची पद्धत नाही आहे म्हणून. अगं मानसी आहे ती, फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे. तिने मलासुद्धा हरवलं आहे, माहिती आहे ना. त्याच्यामुळे कसं हात न लावता ग्लास उचलायचा ना, तिला बरोबर माहिती आहे. कारण इथे पहिल्याच भेटीला इथे हात न लावता ग्लास उचलून दाखवलेला असतो मानसीने. तो ग्लास तिने गायत्रीलाच उचलायला लावलेला असतो. त्यामुळे इथे तिथपासून गायत्रीच्या डोक्यामध्ये मानसी बसलेली असते आणि तिच्याबद्दल ती खूप जास्त आता रागात असते. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, "काय मानसी, घराची जबाबदारी अशी पार पाडणार आहेस का तू? म्हणजे सासूकडून पैसे घेऊन, सासऱ्यांकडून, हे तुला तरी योग्य वाटतं का?
फिनिशिंग स्कूलची टॉपर आहेस ना तू, मग तू अशी वागणार आहेस? अगं मलासुद्धा मात दिलीस तू, मग आता घराचा घर खर्चसुद्धा स्वतःहून चालवला असतास तर बरं झालं असतं. जबाबदारी जिने घेतली आहे तिने जर पार पाडली असती तर बरं झालं असतं. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, छाया तुला जादू बघायची आहे का जादू? आता बघ, मी इथे बसली आहे ना, तर आता इथे बसल्या बसल्या तिथे मानसीच्या हातामध्ये जे पैसे आहेत ना, ते मानसी गुडघ्यावरती बसून माझ्या हातामध्ये आणून देईल. बघायचं तुला जादू? ते पैसे आपोआप माझ्या हातामध्ये येतील. मानसी आहे उभी तिथून माझ्या हातापर्यंत. म्हणजे मानसी, तुला गुडघ्यावरती बसायचं आहे आणि ते पैसे माझ्या हातामध्ये आणून ठेवायचे आहेत. तेव्हा सुगंधा म्हणत असते, की असं काही करायची गरज नाही आहे तुला मानसी. मानसी, गुडघ्यावरती बसून तिला पैसे द्यायची गरज नाही आहे. ते पैसे मी तुला दिलेत. सूनबाई, असं करू नकोस. ते पैसे मी मानसीला दिलेत ना. तेव्हा गायत्री म्हणते, सासूबाई, अहो तुम्ही दिलेत पैसे, पण तिने तरी कशाला ना ते घ्यायचे? तिला कळायला नको का, की बाबा रे, या घरातली जबाबदारी मी घेतली, मग सासूबाईंकडून पैसे कसे घेऊ? बाप रे, किती पुळका आहे हो तुम्हाला दोघींना एकमेकींचा. थांबा, आता मला जे करायची इच्छा नाही आहे ना, ते मला करावं लागणार आहे. ते पैसे आहेत ना, ते खरं तर आता माझ्या हातामध्ये घेण्यासाठी मला अजून एक जादू करावी लागेल. छाया तुला जादू बघायची आहे ना, जा मग बेडरूममधून दाराच्या मागे एक छडी आहे, ती छडी घेऊन ये जा. तेव्हा इकडे छाया आता छडी घेऊन आलेली असते. तेव्हा इकडे ती म्हणते, की दीदी हे घे छडी घे. तेव्हा सुगंधा म्हणते, ए सुनबाई, असं करू नकोस गं. ही छडी तू कशाला मागवली? हे पैसे मी मानसीला दिलेत. त्या बिचारीने माझ्याकडे मागितले सुद्धा नव्हते. तिची या सगळ्यामध्ये काय चुकी आहे? तेव्हा गायत्री म्हणते, तिची ही चुकी आहे, की जबाबदारी जर घेता येत नाही तर ती घ्यायची नाही. मग तिने जर घेतले तर पैसे घरातून घेता कामा नये. त्यानंतरला इकडे आता, दीदी तू आता मानसीला मारणार का? असं छाया विचारते. मानसीची चुकी आहे, मग तू आता मानसीला मारणार? तेव्हा गायत्री म्हणते, नाही गं. आता सासूबाई म्हणाल्या ना, की मानसीची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. मानसीला पैसे कुणी दिले? तेव्हा छाया म्हणते, की दीदीच्या सासूबाईंनी. तेव्हा इकडे गायत्री म्हणते, मग आता ज्यांनी चूक केली आहे ना, त्यांना शिक्षा मिळणार. सासूबाईंनी जर पैसे दिलेत तर इथे शिक्षा सासूबाईंना होणार. आता इकडे छाया म्हणत असते, दीदी तू तुझ्या सासूबाईंना मारणार? तेव्हा इकडे गायत्री म्हणते, हो, तात्यासाहेबांची शिकवण आहे. जो या घरामध्ये चुकणार त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. तेव्हा तात्या म्हणतात, सुनबाई अगं असं काय करतेस? घरामध्ये थोडे पैसे होते, हे घर खर्चासाठी जर माणसेला दिले तर तू सुगंधाला मारणार आहेस? हे बघ असं करू नकोस. तेव्हा इकडे गायत्री म्हणते, असं काय करताय तुम्ही तात्यासाहेब? अहो तुमची शिकवण आहे, जो इथे चुकणार त्याला शिक्षा पण होणार. मग जर सासूबाई चुकल्यात, त्यांनी ते पैसे माणसीला दिलेत असं त्यांचं म्हणणं आहे, मग शिक्षासुद्धा त्यांनाच व्हायला हवी ना. या सासूबाई इकडे या. ही छडी आता तुमच्या हाताला खूप जोरदार इकडे मारणार आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही गायत्री मॅम? अहो मोठ्या आहेत त्या, तुम्ही मारणार आहात का त्यांना? हे पैसे हवेत ना तुम्हाला, हे घ्या पैसे. असं कोणी वागतं का? तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, अगं मी तुला काय सांगितलं आहे, हे पैसे तू गुडघ्यावरती बसून माझ्या हातावरती आणून द्यायचे, नाहीतर मग ज्यांनी चुकी केले त्यांना शिक्षा तर भोगावीच लागेल ना. तेव्हा इथे गायत्री सुगंधाला म्हणते, की सासूबाई हात पुढे करताय ना, नाहीतर मग इकडे आता मानसी माझ्या हातावरती गुडघ्यावरती बसून पैसे ठेवणार. तेव्हा इथे सुगंधा म्हणते, मानसी तू अजिबात असं काही करायचं नाही आहे, दे मला हातावरती छडी देतेस ना, दे. त्यानंतरला तात्या म्हणतात, हे बघ सुनबाई असं करू नकोस, तू सुगंधाला छडी मारू नकोस, हवं तर शिक्षा मला दे, दे माझ्या हातावरती छडी. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, तात्या हे काय करताय तुम्ही? असं करायची अजिबात गरज नाही आहे. मागे घ्या हात बरं, तुम्ही कशाला छडी खाणार? माझी चुकी आहे ना, मी पैसे घेतलेत. हे घ्या गायत्री मॅम, मला तुम्ही मारा. तेव्हा इकडे आता तात्यासाहेबांनी हात पुढे केलेला असतो. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, की ठीक आहे तात्यासाहेब, तुम्हाला जर शिक्षा भोगायची आहे ना, माझी काही हरकत नाही, मी तुम्हाला छडी देते. तेव्हा इकडे तात्या म्हणतात, मानसी हात मागे कर आणि हे बघ छडी मीच खाणार आहे, तू आता अजिबात याच्यामध्ये पडायचं नाही, कळलं मनूताई? तेव्हा इथे गायत्री म्हणते, की ठीक आहे. तेव्हा तात्यांनी आपला हात पुढे केलेला असतो. तेव्हा 1 2 3 असं आता छाया म्हणत असते आणि त्याचबरोबर गायत्री तात्यांच्या हातावरती छडी मारायला जात असते.
पण ती जोरात छडी मारत नाही प्रेक्षकांनो. ती हळूवारपणे तात्यांच्या हाताला मारते आणि म्हणते, तात्या हे घे छडी, तुमच्या हातामध्ये घ्या. तेव्हा इकडे तात्या आता डोळे उघडून बघतात तर गायत्रीने छडी हातावरती न मारता तात्यांच्या हातामध्ये दिलेली असते. तेव्हा इकडे मानसी म्हणते, गायत्री मॅम, अहो असं करू नका हो, मोठे आहेत ते, सासू सासरे आहेत आपले आणि त्यांना तुम्ही मारणार, याला काही अर्थ आहे का? तेव्हा इकडे तात्यांना इथे आता गायत्री म्हणत असते की तात्यासाहेब ही छडी तुमच्या हातामध्ये घ्या. छाया म्हणते, दीदी तू त्यांना मारलं का नाहीस? तेव्हा गायत्री म्हणते, छाया काय वेडी आहेस का? अगं ते सासरे आहेत माझे आणि मी त्यांना मारणार का? या घरामध्ये शिक्षा देण्याचा अधिकार कुणाला आहे? तेव्हा छाया म्हणते, तात्यासाहेबांना. तेव्हा गायत्री म्हणते, मग जरी आता इथे सासूबाई चुकल्यात तरी पण आता त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार कुणाचा आहे? तात्यासाहेबांचा. तात्यासाहेब ही छडी तुमच्या हातामध्ये घ्या आणि तुम्ही तुमचा अधिकार बजावा. तुम्ही आता सासूबाईंना जोरात हातावरती मारा आणि तोपर्यंत तुम्ही सासूबाईंना मारायचं आहे जोपर्यंत मानसी गुडघ्यावरती बसून ते पैसे माझ्या हातावरती ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही सासूबाईंना मारायचंच आहे. तेव्हा सुगंधा म्हणते, अहो मारा तुम्ही मला, पण मानसी गुडघ्यावरती बसून गायत्रीला पैसे द्यायची गरज नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, एक मिनिट सासूबाई, तुम्ही अजिबात मार खायचा नाही आहे. मावशी हात खाली करा. तात्या तुम्ही मावशींना मारायचं नाही आहे. हे पैसे हवेत ना गायत्री मॅम तुम्हाला? थांबा. तेव्हा ती तिथेच आता गुडघ्यावरती बसत असते. तेव्हा गायत्री म्हणते, अगं अगं मानसी, तुझी जागा चुकते. छाया, मानसी मगाशी कुठे उभी होती? तेव्हा छाया म्हणते की तिथे फळ्याजवळ. तेव्हा इकडे गायत्री म्हणते की जा, मानसी फळ्याजवळ जाऊन उभी राहा आणि तिथून गुडघ्यावरती यायचं आणि मग हे पैसे माझ्या हातावरती ठेवायचे. तेव्हा इकडे आता मानसी म्हणते की ठीक आहे आणि ती फळ्याजवळ जाऊन उभी राहते आणि तिथून आता गुडघ्यावरती बसत येत असते. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते की तात्या तुम्ही मावशींना अजिबात मारायचं नाही आहे. तेव्हा संपदा म्हणते, मानसी नाही, अहो तुम्ही मारा माझ्या हातावरती. तेव्हा तात्या म्हणतात, मानसी हे बघ मी मारतोय सुगंधाला, तुला अजिबात गुडघ्यावरती बसायची गरज नाही आहे. तेव्हा तात्या सुगंधाच्या हातावरती छडी मारायला जाणार तेवढ्यातच मानसी म्हणते, नाही तात्या थांबा, तुम्हाला शपथ आहे माझी, अजिबात तुम्ही मावशींना एक छडीसुद्धा द्यायची नाही आहे. आणि इथे मानसी आपल्या स्वतःच्या गुडघ्यावरती बसते प्रेक्षकांनो. आणि इथे ती गुडघ्यावरती येत असताना तिच्या गुडघ्यांना त्राससुद्धा होत असतो, कारण एवढ्या वर्षानंतर गुडघ्यावरती असं चालावं अशी परिस्थिती कधी निर्माणच झालेली नसते आणि एकाएकी चालत असताना तिच्या गुडघ्यांना त्राससुद्धा होत असतो. तेव्हा इकडे मानसी आता आपल्या सासू सासऱ्यांसाठी, आपल्या घरातल्या लोकांसाठी गुडघ्यावरती बसून येत असते. तेव्हा इकडे आता गुडघ्यावरती मानसी बसलेली असते. सूरजलासुद्धा वाईट वाटतं आणि आभालासुद्धा वाईट वाटत असतं. तर इकडे गायत्रीचं वागणं हे खूपच जास्त क्रूर असतं. ती जे काही वागत असते ते तिला छान वाटतं, पण दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून ती एक नंबरची क्रूर व्यक्ती आहे असंच दिसून येतं आणि आपल्यालासुद्धा प्रेक्षकांना तेच वाटतं. गायत्रीचं वागणं हे खूपच जास्त विचित्र आहे आणि बघा ना, ती सासू सासऱ्यांच्या हातावरती छडी मारायलासुद्धा मागे पुढे बघत नाही आणि इथे मानसीला गुडघ्यावरती बसवण्यासाठी तिने हा प्लॅन केलेला असतो, कारण तिला बरोबर माहिती आहे आपल्यामुळे सासू सासऱ्यांनी एकमेकांना मारावं अशी परिस्थिती तिने निर्माण केलेली असते की मानसी स्वतःहून ते पैसे आपल्या हातावरती ठेवेल, कारण तिला माहिती आहे इथे सुगंधाच्या हातावरती जर तात्याने छडी दिली तर मानसीला ते आवडणार नाही. मानसी बरोबर गुडघ्यावरती बसेल आणि ते पैसे माझ्या हातामध्ये आणून देईल आणि तेच झालेलं असतं. ते पैसे मानसीने गुडघ्यावरती बसून गायत्रीच्या हातामध्ये आणून ठेवलेले असतात. तेव्हा गायत्री म्हणत असते, छाया बघितलीस ना जादू, म्हणजे मी हातातून न खेचून घेता ते पैसे बरोबर जादूने माझ्या हातामध्ये आणून मानसीने दिलेले आहेत. मानसीला या गोष्टीचं फारच वाईट वाटलेलं असतं, पण गायत्रीला अजिबात लाज वाटत नसते की आपण एखाद्या व्यक्तीचा किती आणि कसा फायदा करून घ्यावा हे तिला बरोबर माहिती असतं. किती त्रास द्यावा हे गायत्रीला बरोबर जमत असतं, कारण हीच तिची वृत्ती आहे हे मानसीला आता कळलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता मानसी गायत्रीला म्हणत असते की या घरातल्या लोकांची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि या घराची सुद्धा. तेव्हा गायत्री आता इथे मानसीला म्हणत असते, तू तरी किती आणि काय करणार गं एकटी? म्हणजे बघ ना, एकटी तू हे एवढं मोठं घर कसं काय सांभाळणार? पण काळजी करू नको मानसी, तू एक काम कर, मी तुला एक काम सांगते. या घरामध्ये आहे ना, तेजसने फक्त प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही नाही केले तर तू काही करून
प्रॉपर्टीच्या पेपरवरती त्याची सही घे आणि एकदा का हे घर माझ्या नावावरती झालं की आपण दोघीजणी मिळून हे प्रभू निवास विकूया आणि हे घर आपण विकलं की मग त्यातले थोडे पैसे मी तुला देईन आणि बाकीचे मला ठेवेन आणि आपण दोघींनी आनंदाने राहू. बरोबर की नाही?" तेव्हा हे घर विकण्यासाठी तेजसची सही घ्यायला गायत्रीने मानसीला सांगितलेलं असतं.